काय झालं? घेणार नाही पण टाइम घ्यायची मग काय हद्द असते. चला शर्ट में सब भी भरायचे ना. प्रश्नाकडे लक्ष ठेवा, परत परत सांगण्यात येणार नाही. बाईक आहे का? हा, अरे तू इथून बोल, येईल ऐकू. दिसतोय का? हा दिसतो दिसतो. येस. आज मी इथे पहिल्यांदा आलो मध्ये, तर मला खूप आनंद झालाय. मेसाची फी काय उपयोग नाही भरून, कारण ती आम्हाला काय कुठं फिरायला नेत नाही. आणि हे मेसाचे कोऑर्डिनेटर इथं पाणीपुरी घ्यायला लाज वाटत नाही. लाज या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये मजा देत असतात. मस्त दिसत असेल तुम्हाला पाठी, बघू शकता खूप तुम्ही. मस्त पोरगी. अरे भाई असलं काही दाखवू नको, चॅनल बंद करायची येईल. मी पण म्हणतोय बघू शकता. अरे काय बघू शकता? मुलींच्या नांदीला गुण कापण्यात लगा. एक्सपिरियंस इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस वर्ल्ड. ओके. हे यू गुड मॉर्निंग पीपल, वेलकम बैक टू अनदर ब्लॉग अगेन। और आज की दिन की शुरुआत होती है मेरे रूम से, और फटाफट से निकलते पहले देवफाटा पहुंचते। और पहले तो मेरे को बताया गया था कि अभी निकलना है करके। 2 मिनट पहले तन्मय का फोन आया था, बोलते देवफाटा आ जा। तो फटाफट से रेडी होकर मैं निकल चुका देवफाटा। और कहाँ जा रहे हैं, किस लिए जा रहे हैं, आपको थोड़े टाइम में पता चल जाएगा। सो फाइनली गाइज वी आर एट अवर लोकेशन। और अभी हितेश और ओमकार जो है वो थोड़े टाइम में आ जाएंगे यहाँ से, ऑटो से आ रहे शायद से। उनका वेट करते फिर उनके साथ ही चलते अपन अंदर। जरा पड़ा तुम्हाला काय टाइमा बिमाचं काय असते की ना रे भाई, हितू मात्रे। दुसरे मोरा हा इकडे चाल ना, जा ना तू, मदत कर जा. चाललोय ना, चाललं पडतील भाई. येते, हे महत्वाचं आहे भाई, याच्यावर माझं पोट चालतं. या बिल्डर बादशाह. काही इम्पॉर्टंट टिप्स देतात, घ्यायच्या का तुला? काय बोलशील का? ते सांगत आहे की जर तुम्ही तो मेल्यास आमची काही जबाबदारी नाही. ओके ओके. एकच गोष्ट, अरे बस, चलो बाय बाय. इकडे चालेल. चलो बेकार विषय होता ना त्याचा. आता मला तरी खाल्ला असता, डायरेक्ट खाल्ला तुला डायरेक्ट लाचका. हे बघा, हे आपले बालपणीचे दिवस जगत आहेत. मला दिसला लगेच धावत गेले. एक काळा कट्टा, काय झालं? घेणार नाही पण टाइम घ्यायची मग काय हद्द असते. चला कळते का कुठून हायजेनिक खात जा, बॉडी बिडी बनवून जा, कुठला पाणी कुठून आणतात. एवढं हायजेनिक आता स्विमिंग पूल मध्ये गेला तिथं लोक आपटे मोठे तोंडात लोक. आता तन्मयला विचार, त्याचं वजन आला तेव्हा 7 किलो, आता कमी झालं 100 ग्रॅम. हे बघा, हे एक बर्फ नावाची गोष्ट असते, ती अशी खाल्ली एकदम साफ होतो. 20 की गोली का बर्फ का गोला खाओ, हिचकिच पास बुलाओ, उनको ठंडा करने की निंजा टेक्निक गाइस. कसला गार झाला गाईस. फोन ही फिरकीने शोधलेली नवीन टेक्निक आहे. त्यांनी शोधली का भाई? त्यांनी शोधली का? अरे हो ना भाई, तुम्ही शोधली. तुझ्याशिवाय आहेच कोण? तुझ्या एवढं रिकाम कोण नाही आपल्या ग्रुप मध्ये, तूच शोधू शकतो अशा गोष्टी. फिर काय होमन गाईज, हे 2 जण गोला खात चाललेत. ऑडियन्सला काय सांगाल इथल्या पुलाबद्दल वगैरे कसं काय वाटलं तुम्हाला? एक्सपिरियन्स कसा होता? स्विमिंग पूल एकदम मस्त आहे. फक्त येताना एकच काळजी ठेवा की वेळेचं बंधन आहे आणि तुम्हाला मजा करायची तेवढी तुमच्या पाऊण तासामध्ये करायची आहे. आणि येताना तुमची एक चड्डी महत्वाची गोष्ट ती विसरू नका कधी आणायला. आणि तुम्ही जर का झालं बरं वाईट तर तुमच्या जबाबदारीवर म्हणून 7 फुटामध्ये जाऊ नका. जर जाता येत नसेल तर ही महत्वाची गोष्ट आहे त्या स्विमिंग पूल मध्ये. आणि बाकी तुमच्या लेवलवर मजा केली तरी चालेल, काय विषय क्लोज. काच करा खूप. आणि तुम्हाला वेळेच्या आधी यायचे, प्रोजेक्ट असाइनमेंट असेल तर 1 मिनिट, जर आमच्या याच्यामध्ये ब्रेक लागलेला आहे कारण पोरं तिकडे चालले पाणीपुरीच्या गाड्याजवळ. तर
आधी पोरांचा विषय बघू. आदित्य पाटील, काय वाटलं तुम्हाला? कसं काय तुमचा एक्सपिरियन्स? घेत आहे. तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? शार्ट मेसापी भरायची ना हे टाकू की नको? त्या साईडले ए मेसा बी मुडीच नका भरू, काहीच कुठं नेलं नाही. मेसा आला नाही, 1000 रुपये घेऊन काय गेला. रिकामा माणूस आहे हा, एक नंबर, जायचं काय नाही. हितेश भाऊ म्हात्रे, तुमचा काय एक्सपिरियन्स होता जरा शेअर करा. हो हो, कोणी भेटणार नाहीये तुम्हाला माझा ब्लॉग बघून, सांगा. कसला एक्सपिरियन्स? पुलाचा प्रश्नाकडे लक्ष ठेवा, परत परत सांगण्यात येणार नाही. तर स्विमिंग पूल चांगलं आहे, मस्ट विजिट आणि एन्जॉय करा. 20 रुपयात काच बरोबर 20 वाच. रुपयात काम आहे. 20 रुपयात 1 तास 45 मिनिटं, सॉरी 45 मिनिटं फक्त. कोण आहे हा 10 वाला? त्याचे 5 मिनिटं लवकर काढला. प्रलय भाऊ या साईडने, तुम्ही आमच्या या हाताला, या उजव्या हाताला. काय कसं काय एक्सपिरियन्स होता, काय सांगाल? एक्सपिरियन्स मस्त होता. माहिती आहे का? अरे तू इथून बोल, येईल ऐकू. दिसतोय का? हा दिसतो येस. तर एक्सपिरियन्स मस्त होता. 8180932604 माझा गुगल पेचा नंबर आहे. मला जर कोणी गोला पार्सल गोला स्पॉन्सर येस. तर या नंबरवर मला जीपे करून द्या 20 रुपये. देखो गाइस, अमीर लोग के व्लॉग्स देखने की भीख मांगना शुरू हो गए इधर. जोक्स पाठ. मस्त होता. Sorry, हा. मास्तर आम्हाला टेरेसवर बोलवत होता. त्याला डिच्चूर घेऊन आलेले नाही. सर, तुम्ही जर का ब्लॉग बघत असाल तर तुमचे पोर इकडे स्विमिंग पूल साठी आलेले आहेत, त्यामुळे त्यांना तुम्ही उद्या पनिश करू शकता. तर मग भाऊ या, आमच्या उजव्या हाताला या. काय वाटू शकतं तुम्हाला? काय सांगायचंय पोरांना? काही नाही, आज मी इथे पहिल्यांदा आलो स्विमिंग पूल मध्ये, तर मला खूप आनंद झालाय आणि त्यामुळे मला असा खूप घाम पण येत आहे. अच्छा, खूप थकलो मी. बापरे, यांनी फार मेहनतीचं काम फार केलेलं आहे. मेहनतीचं काम केलं, मला खूप थकाव. बाकी तिघे चौघ जण इकडे पाणीपुरी खात बसलेले आहेत. कोणाला काय बोलायचंय? पाणीपुरी खाल्ल्यानंतर अश्विन भाऊ घांग हे त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहे. अभय दादा फिरके यांना काहीतरी बोलण्याची इच्छा झालेली आहे. लय बेकार आहे भैया, लय बेकार. तो म्हणतो डायजेस्ट करून झोपा. आणि अश्विन भाऊ घांग खाऊन त्यांचं मत आपल्यासोबत सादर करणार आहेत, म्हणजे मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यासाठी आपण थोडस थांबूयात. बोलण्यात आलंय, बोला. शार्ट मेसापी भरू नका. हा मेसेज परत एकदा आपल्या ग्रुपवर आलेला आहे, भरू नका. दादा मेसांवर जरा चिडलेले. अजून काय? मेसाची फी काय उपयोग नाही भरून, कारण ती आम्हाला काय कुठं फिरायला नेत नाही. आणि हे मेसाचे कोऑर्डिनेटर इथं पाणीपुरी घ्यायला लाज वाटत नाही. लाज, आमचे पैसे घेते का? आमच्या पैसे सगळं टी शर्ट, काय फायदा? मेसानं झट काही दिलं नाही आम्हाला, आमचे पैसे टी शर्ट आहे. हे टाकू का मग मी? टाक मला. काय फायदा? पुढे का बोललो असतो, पण हे आता खूप वरच्या लेवल होणार आहे म्हणून त्यामुळे बोलत नाहीये मी. आपले ब्लॉग्स खूप सगळे लोक बघतात कॉलेजचे लोक बघतात, कारण आता मी आता बोलणार होतो आतल्या गोष्टी, पण जाऊ दे, बोललो नको. कसं आहे, आम्ही बऱ्याचशा गोष्टी दाखवू नाही शकत. काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात, आणि कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आम्हाला बोलता येत नाही. दादा याला 2 लाथा द्या. दादा हा नाना, याला अजून थोडं हा नाना. तिथे अक्षरशः बालिश गोष्टी चाललेल्या आहेत त्या ठिकाणी. आता माझा हात खूप दुखतोय. मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. येस, जरा पकडू शकता तुम्ही कॅमेरा, बघू शकता. येस, नाही असंच चालू आहे. असंच पकडा, काच बरोबर वाच. येस. म्हणजे आपला माईकची टेस्टिंग चालू आहे. आज आपला माईकचा पहिला दिवस आहे बाहेर. ओके. त्यामुळे जरा टेस्टिंगचा विषय. आणि हे खादाड लोक त्याच्याकडे आस लावून बघतात की मला सुकी पुरे आता भेटेल, पण शक्य नाहीये ते. हे बघा काय शक्य नाही, बशीर आहे. सुकी पुरी बनत आहे इथे, दिसत असेल तुम्हाला. सुकीपुरी, पाणीपुरी ओली खाल्यानंतर सुकी खाण्याची मजा वेगळी असते. आणि त्याचसोबत जर काही एक्स्ट्रा भेटली तर विषय अजून वेगळा असतो. माझ्याकडून चांगली मस्त पोरगी गेलेली आहे, तर यांना मी अवॉर्ड केले या गोष्टीसाठी. पण या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये मजा देत असतात. मस्त दिसत असेल तुम्हाला पाठी, बघू शकता खूप तुम्ही. मस्त पोरगी. अरे भाई, असलं काही दाखवू नको, चॅनल बंद करायची वेळ येईल. मी पण म्हणतोय बघू शकता. अरे काय बघू शकता?
असं काही बघू नका काहीच. मला काय आपला- धंदे नाही का ब्लॉग बघू राहिलो बंद करा. आपला पारिवारिक कॉन्टेंट असतो. मेरा ब्लॉग्स मेरे घरवाले देखते गाईज. आणि हे आमचे सर्वात मोठे दादा अभय दादा मी- बिरके, विदर्भाची शान आन मान शान, लाखो मुलींची लाखो धडकन. मुलींची जान असणार आहे. नाही, भाभींची शान. भाभींची जान हे टाकू शकतो का आपण ब्लॉग मध्ये, काही विषय नाही. टाका भाई, टाका. परमिशन भेटलेली आहे, फुल इज्जत बांधिलकी का विषय. बघा बंद. Important गोष्टी चालू आहेत. हा, बोल. मुलींच्या नांदी लागू नका, बायांच्या नांदी लागा. एक्सपिरियन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस वर्ल्ड. ओके, असं फिरके दादांचं म्हणणं आहे. एखादी पोरगी झाले देच भाई आता एवढा बोलला सर. हा? बादशाह एक नंबर. अरे मग. किती? अरे हा बघ, हा असा बोलला की हा बघ. खाल्ली. मला काय माहिती किती आहे. 700 केली तू. 400 पे केले तो भाई. मला हो बोललो का तो हो बोलते. आई शपथ, बेकार बेकार लोक आहेत. तो उसने 300 रुपये परत कर. किती झालेले टोटल? अरे काय कसला अरे तर विचारलं मी इथेच, तुम्ही एवढं त्यांनी खाल्ली, मला काय माहिती किती 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 आहे. मला असं दाखवलं, मला तो 400 हो, मला वाटलं 40 भरला. काय हाड. अरे तुम्ही गेले आणि खाल्ली, मला काय माहिती किती रुपये आहे. वही तो मैं आपको बोल रहा हूँ कि 400 किया पे. पैसे द्या. अजून टाकतो 60 रुपये. जातो मी, 300 रुपये करा. आता हे त्यांनी त्यांचा हिशोब सॉर्ट आउट करून घेतलेला आहे. 4 लोक इज्जत घालायची काम आहेत फक्त. टिप देत होता वाटते भैयांना. भैया 300 रुपये रखलो. काय बघितलं भाईला पाणीपुरी घालले 5 ते 4 रुपयाच्या. अरे मला काय माहिती. झालं का? तुम्ही काच. खाली कुठे बघितलं व्हिडिओ होता ना. चला चला आता आपण पुढे जाऊया. ए, चाललो मी. चला आम्ही पुढे बघतोय काय भेटतं खायला. कसे बिल्डर जाऊ दे, त्यांना येतील ते आपल्या मागून येतील. काय विषय नाही. चाललो. नको सांगू, जाऊ दे, आपण लपून जाऊ पुढे जाऊन. कसं आहे, आम्ही बिल्डर लोक आहेत, तर आम्ही जरा हेल्थ कॉन्शियस थोडीशी गैरसमज झाली होती माझ्याकडे सुद्धा आणि समाजाकडे सुद्धा, पण हे सॉर्ट आउट झाले. सॉर्ट आउट झालेली. काय विषय चला. नाही. काच बरोबर वाच. प्यायचं आपल्याला लिंबू पाणी. येस येस, आम्हाला लिंबू पाणी प्यायचं कारण वी आर व्हेरी हेल्थ कॉन्शियस. नारळ पाणी पण बेटर ऑप्शन आहे. भारी पाणी आणि मलाईवाले मोठेवाले काढा. एकदम मस्त पाणीवाले, एकदम फुल टाच भरलेले, मस्त आहे. टाच भरलेले. अजून काय? एकदम फुल संपलाच नाही पाहिजे एवढा एवढा पाणी. येस. घेतली मग 4,000 करायचे. अरे माहिती का चुकी का त्यामध्ये अशी पण 50ची प्लेट असते. मला काय माहिती इथं भाई भाऊ किती आहे. असू शकते. असू शकते, हो असू शकते. 5 स्टार मध्ये आपण खातोय ना पाणीपुरी. काहीच तिकडे काहीतरी विषय झालेला आहे. घे ना ओंकार, अजून एक द्या. शिवाजीराव दादा आढळराव लाज बीज नाही वाटत करा काही. काय घे. आपल्या घरी जायची एवढी काही नाही. खाणे का पिणे का करणे का और क्या भाई. एवढे जण बसणार आहेत का ओंकार? नाही नाही ना, मी नाही येतोय. खूप कष्ट करून एक रिक्षा भेटलेली आहे. आले तुफान किती जितना सोडले वाकून सलाम करी.